डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताच्या समतेच्या क्रांतीचे सूर्य आहेत. महाराष्ट्राच्या मातीनं असा महापुरुष दिला, ज्याच्या तेजानं संपूर्ण जग उजळून निघालं, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी बाबासाहेबांच्या ज्ञानसाधनेचा, अन्यायाविरुद्ध लढण्याच्या आणि त्यांच्या अपार चिकाटीचा आणि शिक्षणाला दिलेल्या सर्वोच्च स्थानाचा विशेष उल्लेख केला. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित करताना बाबासाहेबांच्या कार्याची व्यापकता आणि विचारांचा जागतिक प्रभाव अधोरेखित केला. कार्यक्रमाला राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री मंगल प्रभात लोढा, संजय राठोड, संजय शिरसाट, संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, प्राध्यापक नरेंद्र जाधव, आनंदराज जांभेडकर, कालिदास कोळंबकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. पालिकेचे आयुक्त आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारीही यावेळेला उपस्थित होते. आपल्या भाषणात शिंदे म्हणाले की बाबासाहेबांच्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा ज्ञान, धैर्य आणि मानवमुक्तीच्या संघर्षासाठी वाहिला गेला होता. सामाजिक बहिष्कार आणि अन्याय सहन करूनही त्यांनी शिक्षणाच्या बळावर जगातील सर्वोच्च विद्वानांच्या श्रेणीत आपलं स्थान निर्माण केलं, हे त्यांनी विशेषपणे नमूद केलं. डॉक्टर आंबेडकरांनी रचना केलेले भारतीय संविधान हे केवळ कायद्याचं संहिताकरण नसून न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांवर उभी राहिलेली लोकशाहीची भक्कम पायाभरणी असल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेला त्रिसूत्री मंत्र आजही तितका सामर्थ्यवान असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यभरातून, देशभरातून आणि विदेशातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. जय भीमच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला असून पवित्र स्थळावर सामाजिक ऐक्य, समानता आणि मानवतेच्या मूल्यांचं दर्शन घडतंय. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चेंबूरमध्ये आयोजित भीमज्योती कार्यक्रमासह दीक्षाभूमी, चैत्यभूमी आणि इंदुमिल इथे उभारल्या जाणाऱ्या स्मारकांचा उल्लेख केला. ही स्मारकं केवळ वास्तू नसून भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरणारे असं त्यांनी सांगितलं. समता, न्याय आणि स्वाभिमान या बाबासाहेबांच्या शिकवणीचं पालन करून नवभारताच्या निर्मितीत प्रत्येकानं योगदान द्यावं असं आवाहन शिंदे यांनी केलंय. महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो. आणि लाखो बाबासाहेबांचे अनुयायी चैत्यभूमीकडे दर्शनाला येत असतात आणि त्यांचं नियोजन जे आहे अगदी जेवणापासून राहण्यापर्यंत सगळं मुंबई महापालिका एका बाजूने करते, राज्य शासन आहे आणि हे आपली शिवसेनेच्या वतीने देखील आमचे कार्यकर्ते जेवणाची व्यवस्था गेल्या अनेक वर्षापासून करतायत. सगळं नियोजन अतिशय उत्तम केलेलं आहे आणि म्हणून मी स्वतःच पाहणी करायला आलोय. समाधान वाटतं. लाखो लोकांना या ठिकाणी आल्यानंतर महाप्रसादाचा या ठिकाणी इंदुमिलची देखील पाहणी केली आणि सर्व अधिकाऱ्यांच्या बरोबर बोललोय. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यापुढे लवकरच या संबंधितांच्या भेटी घेतील, शिल्पकारांना भेटतील आणि पुढच्या महापरिनिर्वाण दिनाच्या अगोदर हे मोठं भव्य दिव्य जगाला हेवा वाटावा असं राष्ट्रीय स्तरावर, आंतरराष्ट्रीय स्तरावर हे आपलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक पूर्ण करण्याची भूमिका सरकारची. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू.